ओके, तर आपण आता क्वेश्चन बघूया थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉवर. बघा, सर्वात पहिले ह्या सेक्शनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की कोणते कोणते आपण हे केलेले आहेत, फॉर्म्युले कोणते कोणते यूज करायचे आहेत. ठीक आहे, तर फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. तर सध्या तरी फॉर्म्युले कोणते माहीत पाहिजेत इथं बेसिक. एक तर पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हा मोस्ट बेसिक फॉर्म्युला आहे. त्यानंतर प्रेशर इज इक्वल टू 1/3 रो सी आर एम एस स्क्वेअर. आता हे सी आर एम एस स्क्वेअर केमिस्ट्री तेवढं लागत नाही, पण माहीत असू द्या. त्याच्यानंतर आणखीन कोणता फॉर्म्युला इथं लागणार आहे आपल्याला ह्याच्यासाठी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, दॅट इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे वर्क डन ऑन सिस्टीम असते, विसरायचं नाही. त्याच्यानंतर हे ऑन सिस्टीम आहे. आणखीन इथं एक फॉर्म्युला वापरायचा म्हणजे नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल म्हणजे मास अपॉन मोलार मास असते, ते एक विसरायचं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे, हे महत्त्वाचं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असते, हे एक कधी पण लागणारा फॉर्म्युला आहे इन जनरल. तर त्यातला आपण पहिला क्वेश्चन बघूया. काय म्हणते बघा, अ गॅस इज अलाउड टू एक्सपांड in a well insulated container against a constant external pressure of 2.5 atmosphere. हे एक गॅस आहे, एक वेल इन्सुलेटेड कंटेनर आहे, पूर्ण इन्सुलेशन आहे ह्याला बाजूनं. ठीक आहे, आणि ह्याच्या अगेन्स्ट जे प्रेशर आहे पी एक्सटर्नल, ते किती दिलेलं आहे याच्यामध्ये, 2.5 ॲटमॉस्फिअर. त्यानंतर आता हे पी एक्सटर्नल दिलेलं आहे तुम्हाला 2.5 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, अगेन्स्ट अन एक्सटर्नल प्रेशर ऑफ फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2.5 लिटर. इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे V1 आहे 2.5 लिटर, टू अ फायनल व्हॉल्यूम म्हणजे V2 फायनल व्हॉल्यूम ऑफ 4.5 लिटर. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इन जूल्स. चेंज इन इंटरनल एनर्जी काय असेल? ओके, सर्वात पहिली गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये शब्द वापरला आहे इन्सुलेटेड. इन्सुलेटेड वापरला आहे म्हणजे ह्याच्यावरून कळतं आहे की त्याच्यामध्ये हीट येतही नाही आणि हीट जातही नाही. सो दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी क्यू काय असते? 0. सो द सोल्युशन सिम्पल आहे, ह्याच्यामध्ये काहीच नाही. आपल्याला डायरेक्ट आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करायचं आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सिन्स क्यू किती आहे तुमचं? 0. सो डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार? डब्ल्यू. परंतु हे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे म्हणजे आयसोबारिक प्रोसेस आहे. आयसोबारिक प्रोसेसमध्ये वर्क डनचा फॉर्म्युला काय? मायनस पी डेल्टा व्ही. सो सिम्पल आहे. तुम्ही काय करणार इथं, इज इक्वल टू प्रेशर किती आहे? 2.5 ॲटमॉस्फिअर. काय? ठीक आहे, म्हणजे आता काय बेसिक फॉर्म्युला तर काय आहे वर्क डनचा, की इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. पण कॉन्स्टंट म्हणले ना प्रेशर, मग म्हणले का तिथं? हां, कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन अ वेल इन्सुलेटेड कंटेनर अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर म्हटले. कॉन्स्टंट एक्सटर्नल, कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं की हे प्रेशर बाहेर येते आणि प्रेशर बाहेर आलं की डीव्हीचं इंटिग्रेशन डेल्टा व्ही होते. आयसोबारिक प्रोसेस आहे ना, मग आयसोबारिक प्रोसेससाठी फॉर्म्युला माहीत पाहिजे वर्कचा. वर्कचे फॉर्म्युले आयसोकोरिकसाठी 0, कारण प्रेशर चेंज इन व्हॉल्यूम 0. त्यानंतर आयसोबारिकसाठी पी डेल्टा व्ही. आयसोथर्मल रिव्हर्सिबलसाठी -2.303 NRT log ऑफ V2 अपॉन V1 आयसोथर्मल रिव्हर्सिबलसाठी. आणि फ्री एक्सपान्शन म्हटल्यावर एक्सटर्नल प्रेशर 0 होते. इथं एक्सटर्नल प्रेशर 0 झालं की सिम्पल तुमचं वर्क काय ते 0. सो फ्री एक्सपान्शन आणि आयसोकोरिकमध्ये वर्क 0 आहे. ठीक आहे, मग आता ओके, मग -2.5 हे झालं एक्सटर्नल प्रेशर. ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअर लिहा, नाही तर नंतर युनिट लिहिताना लई झोल होत आहे. आणि व्हॉल्यूम जे आहे ते फायनल मायनस इनिशियल डेल्टा व्ही म्हणजे हे का नाही. सो -2.5 ॲटमॉस्फिअर आणि व्हॉल्यूम फायनल किती आहे? 4.5. हां, 4.5 लिटर मायनस 2.5 लिटर हे लिटरमध्ये येणार. सो सिम्पली तुमचं उत्तर काय येणार? हे 2.5 हे ऑफकोर्स मायनस जशाला तसं इनटू हे दोघांचं उत्तर काय येतं? 2. हे ॲटमॉस्फिअर आणि हे लिटर. कळलं का? मग हे किती येते? -5 लिटर ॲटमॉस्फिअर. हे महत्त्वाचं आहे, नाही तर जूल लिहून टाकाल, युनिटनुसारच पाहावं लागेल. पण उत्तर दिलं जूलमध्ये. ऑप्शन कशात दिले तर? जूलमध्ये. सो आपल्याला काय करावं लागेल मग?
याला -5 इंटू हे जवळपास 101.3 असते, पण ठीक आहे, जूल असते 1 लिटर ॲटमॉस्फिअर म्हणजे हे जवळपास 500 होते. 500 जूल. 500 जूलचं उत्तर कोणतं आहे? बी, 505. नाही, तो 500 पण दिले आणि 505 पण दिले ऑप्शनमध्ये. सो टू बी मोर करेक्ट 505 येणार तुमचा. प्लस येणार का मायनस? तर मायनस येणार, कारण हे एक्सपान्शन आहे. सो -505 जूल उत्तर आलं. ओके, ऑप्शन बी. ओके, सो सेकंड काय? 2 liters of N2 at 0 degree Celsius and 5 atmosphere pressure is expanded isothermally against a constant external pressure of 1 atmosphere until the pressure of gas reaches 1 liter. Assuming gas to be ideal, calculate the work of expansion. तर काय मग 2 liters of N2 म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ द गॅस दिलेला आहे 2 लिटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ द गॅस दिलेला आहे 0 डिग्री सेल्सिअस and 5 atmospheric pressure. So pressure is 5 atmosphere expanded isothermally against a constant external pressure of 1 atmosphere. Oh sorry, हे इंटरनल प्रेशर आहे. एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 1 atmosphere. This is constant. This is constant until the pressure of gas reaches 1 liter. म्हणजे ऑफकोर्स फायनली कसं आहे बाबा की हे इकडं 5 ॲटमॉस्फिअर होतं, वरून 1 ॲटमॉस्फिअर होतं, मग हे तोपर्यंत एक्सपांड झालं जोपर्यंत इथं पण 1 ॲटमॉस्फिअर झालं, इथं पण 1 ॲटमॉस्फिअर झालं. तर आपल्याला काय करायचं? वर्क डन काढायचं आहे. सो ऑफकोर्स आता ही आयसोबारिक प्रोसेस आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे सो वर्क इज इक्वल टू काय येणार? पी एक्सटर्नल मायनस इंटू V2 मायनस V1. सो इथं तुमचं काय येणार? वर्क इज इक्वल टू मायनस व्हॉट इज पी एक्सटर्नल, दॅट इज 1 ॲटमॉस्फिअर, अँड व्हॉट इज फायनल व्हॉल्यूम? फायनल व्हॉल्यूम आपल्याला माहिती नाही, पण फायनल प्रेशर माहिती आहे. बघ आता आयसोथर्मल आहे, बघा प्रोसेस कशी आहे? आयसोथर्मल आहे, आयसोथर्मल. आता आयसोथर्मलमध्ये काय असते? जर तुम्ही PV इज इक्वल टू NRTचा विचार केला तर हे सर्व कॉन्स्टंट होऊन जाईल. मग P1 V1 इज इक्वल टू P2 V2 येतं आहे. ओके, एवढं एक लक्षात ठेवा फक्त. मग इथं काय येणार? पी एक्सटर्नल आणि हे V2 मायनस V1. तर मला V1 माहिती आहे, बघा हे इनिशियल व्हॉल्यूम आहे 2 लिटर, पण एक्सपांड झाल्यावर फायनल व्हॉल्यूम किती झालं हे मला माहिती नाही. मग मला इथं लिहिता येईल फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू, बघा V2 इज इक्वल टू मला काय लिहिता येतं ह्याच्यावरून? P1 V1 अपॉन P2 लिहिता येते. बघा इथं मी काय लिहिणार? ह्या V2च्या जाग्यावर P1 V1 अपॉन V2. हे कुठून लिहिलं मी? ह्या आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणून, बरोबर का? हे छोटे छोटे ॲडजस्टमेंट. मायनस V1. आता V1 तर माहिती आहे, त्याला काही चेंज करायचं नाही. सो सिम्पल आहे -1 ॲटमॉस्फिअर. ऑफकोर्स हे ॲटमॉस्फिअर आहे. P1 किती आहे? P1 इनिशियल प्रेशर किती आहे रे? ह्या गॅसचं इंटरनल प्रेशर घ्यावं लागते, हे 5. त्याचं इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? इनिशियल व्हॉल्यूम 2 लिटर भागिले फायनल व्हॉल्यूम. ओके सॉरी, फायनल व्हॉल्यूम तर आपल्याला माहिती नाही ना, ते तर काढायचं. म्हणजे V2च्या ठिकाणी मी इथं काय ना हे अपॉन P2 लिहिणार. मग फायनल प्रेशर किती आहे ह्या गॅसचं मधल्या? 1 ॲटमॉस्फिअर झाले. सो फायनल प्रेशर आहे 1 मायनस इनिशियल व्हॉल्यूम. इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? 2 लिटर. सो तुमचं वर्क येणार -1 5 2 10, 10 मधून 2 गेले 8. सो 8 लिटर ॲटमॉस्फिअर. आणि जूलमध्ये जर काढायचं झालं तर ह्याला 101 न मल्टिप्लाय करून घ्या, 808 येते नियरली. इज दॅट करेक्ट? ओके, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा? आयडेंटिफाय डिफरंट स्टेप्स इन द फॉलोइंग सायक्लिक प्रोसेस. तुम्हाला एक अशी सायक्लिक प्रोसेस दिलेली आहे ज्याच्यामध्ये एक हेक्झॅगॉन टाईपमध्ये काढलेला आहे. दिस वन ओके, आणि हे ABCD BCDEF
ह्याच्यामध्ये हे प्रेशर व्हॉल्यूम दिलेलं आहे. आपल्याला फक्त बघायचं काय, प्रेशर व्हॉल्यूम जी हे ग्राफ आहे इकडून इकडे गेलेला आहे, तर कोणती आयसोथर्मल आहे कोणती आयसोबारिक आहे एवढंच बघायचं. फटाफट कळते बघा तुम्हाला. हे याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, ग्राफवरूनच कळत असेल. प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम वाढायला आहे, सो सिम्पल आहे. तर ही प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून आयसोबॅरिक. ओके, दिस बी सीमध्ये जर नीट बघितलं तुम्ही तर प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम ही एक स्ट्रेट लाईन यायला आहे. मग आता हे कोणतं येणार बघा. ओके, आता हे कशामध्ये शक्य होते असं बघा, आयसोथर्मलमध्ये असं शक्य होत नाही. बऱ्याच वेळेस असं वाटू शकतं हे आयसोथर्मल आहे, म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी नुसार हे जर आयसोथर्मल आलं तर हे कॉन्स्टंट होतं आहे आणि पी इज इक्वल टू 1/v होतं आहे, म्हणजे k/v. मग ह्याचा ग्राफ असा नाही आहे, त्याचा ग्राफ असा हायपरबोलिक येतो, त्यामुळे ती केस आपण कॅन्सल करूया. मग आता आपल्याकडं आहे ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिकमध्ये काय होत असते बेसिकली, पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग मी जर समजा असं काहीतरी घेतलं, सो फक्त हे शक्य आहे फक्त ॲडियाबॅटिक एक्सपान्शनसाठी. सो दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. व्हाय एक्सपान्शन? बिकॉज व्हॉल्यूम इज इन्क्रीजिंग. देन दिस बघा, ह्याच्यामध्ये काय व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, सो आयसोकोरिक. दिस इज आयसोकोरिक. डीई मध्ये बघा प्रेशर कॉन्स्टंट आहे, सो आयसोबारिक. आयसोबारिक एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन आहे? व्हॉल्यूम ऑफकोर्स कमी व्हायला, सो इट इज कॉम्प्रेशन. हे आयसोबारिक एक्सपान्शन होतं. त्याच्यानंतर पुन्हा हे ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. त्याच्यानंतर हे पुन्हा काय असतील बघा, वर सांगा काय, आयसोकोरिक. दिस इज आयसोकोरिक. एक्सपान्शन पण नाही आणि एक कॉम्प्रेशन पण नाही, कारण आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो दिस इज आयसोकोरिक. ओके, इथं काय केलेलं आहे की एक आयडियल गॅस आहे जो की ह्या ए पासून बीकडे गेला आहे, बीकडून सीकडे गेला आहे आणि पुन्हा सीकडून एकडे गेला, म्हणजे ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस म्हणजे जिथून सुरू होते तिथंच येऊन थांबत असते ते गॅस त्याच इनिशियल स्टेटला, आणि प्रत्येक स्टेजला काही व्हॅरिएबल आहेत ते दिलेले आहेत सर्वच. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द प्रेशर ॲट द 3 स्टेजेस ऑफ द सिस्टीम. आणि ह्याच्यामध्ये जो गॅसचा मोल आहे तो नंबर ऑफ मोल आहे 1. सो सिम्पल आहे. एला आपण काय करूया, प्रेशर काढूया. आपल्याला माहिती आहे की पी व्ही इज इक्वल टू एन आर टी असते, हे कधीच विसरायचं नाही. ठीक आहे ना. सो प्रेशर इज इक्वल टू काय येणार तुमच्याकडे, एन आर टी अपॉन व्ही. सो नंबर ऑफ मोल ए स्टेजला किती आहेत, आता नंबर ऑफ मोल तर कॉन्स्टंट आहेत असं सांगितलेच आहे. सो 1. आर किती आहे, 8. आता लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये उत्तर आहे ना, आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये उत्तर काढायचं तर आर पण लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये घेऊया. तर लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये आरची व्हॅल्यू किती असते, 0.0823 21. त्यानंतर टेम्परेचर ह्या पॉईंटला किती आहे टेम्परेचर बघा, ए पॉईंटला टेम्परेचर हे असते 300 केल्विन. सो दिस इज 300 केल्विन डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉट इज द व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज 24 लिटर. सो दिस वन. मग ह्याला जर सॉल्व केलं आपण तर आपल्याकडे उत्तर येतं आहे 1.026 ॲटमॉस्फिअर. मग सिमिलरली आपण पॉईंट बीला हे प्रेशर कुठलं झालं, ए पॉईंटचं. मग तसंच आपण प्रेशर बी पॉईंटचं काढू शकतो, तसंच प्रेशर आपण सी पॉईंटचं काढू शकतो. सेम हाच फॉर्म्युला वापरायचा, आणखीन काही वापरायचं नाही. त्यात एवढं काही डोक्याला ताण नाही, कारण का तर नंबर ऑफ मोल, आर टी व्ही, व्हॉल्यूम वगैरे सर्व ह्या ग्राफमध्ये दिलेलंच आहे. ओके, नेक्स्ट, नेम द प्रोसेस ड्युरिंग द फॉलोइंग चेंज. ओके, अब अलग अलग ए टू बी, बी टू सी और सी टू ए ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की ती आयसोबारिक आहे का आयसोथर्मल आहे ते बघायचं. चला, इथून इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणून ही आहे आयसोकोरिक. तसं त्यानंतर सी टू ए टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून ही आहे आयसोथर्मल. आणि इथं जर बघितलं तर नीट लक्ष द्या, ही एक स्ट्रेट लाईन आहे, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर. हे व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर ग्राफ हा स्ट्रेट लाईन येतो, म्हणजे ह्याचा अर्थ जर तुम्ही पी व्ही इज इक्वल टू एन आर टी बघितलं, हा स्ट्रेट लाईन येऊ शकतो जर हे पी कॉन्स्टंट असेल तर. म्हणजे पी जर ह्याच्या खाली घेतलं आणि जर पी कॉन्स्टंट असेल तर हे पूर्ण मिळून काय येणार, एक कॉन्स्टंट येणार. आणि मग तुम्ही काय लिहायला, व्ही इज इक्वल टू सम के टी. मग हे एका स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे आणि ही एक स्ट्रेट लाईन आहे, म्हणून मी म्हणू शकतो आहे की ह्याच्यात प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा ग्राफ स्ट्रेट लाईन आहे, देअरफॉर प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणून ही आयसोबॅरिक फेज आहे. ओके, ह्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे, प्रेशर वर्सेस टेम्परेचर कर्व दिलं आहे का गॅसचा. आपल्याला आता काय काढायचं ह्याच्यामध्ये, ह्याचा आपल्याला टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम नाही, व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर काढायचं आहे.
बघा इथं जरा व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर काढूया आपण, बघूया कसं येईल ते. याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपण ए पासून बी पर्यंत जाऊया. ए पासून बी पर्यंत प्रेशर वर्सेस टेम्परेचर स्ट्रेट लाईन आलं बघा. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. प्रेशर वर्सेस टेम्परेचर स्ट्रेट लाईन केव्हा येते, जर हे कॉन्स्टंट असेल तर, म्हणजे हे कॉन्स्टंट असल्याच्या खाली येईल आणि हे पूर्ण मिळून कॉन्स्टंट होईल आणि पी इज इक्वल टू काहीतरी के इंटू टी होते. सो स्ट्रेट लाईन म्हणजे सिम्पल थिंग आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असायला पाहिजे ए पासून बी पर्यंत. आयसोक्रोरिक प्रोसेस आहे, म्हणजे ए पासून बी पर्यंत व्हॉल्यूम कॉन्स्टंट, ए टू बी व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि टेम्परेचर वाढत गेले का कमी होत गेले बघा जरा. ए टू बी टेम्परेचर वाढत गेले म्हणून इथं टेम्परेचर ते बघा इथं वाढत जाणार. सो दिस इज ए अँड दिस इज पॉईंट बी. नाव बी टू सी. बी टू सी आपल्याला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आणि प्रेशर कमी करत जायचं आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन आर टीनुसार, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हे कधीच विसरायचं नाही, अतिशय कामाची गोष्ट आहे थर्मोडायनामिक्समध्ये. सो पी व्ही इज इक्वल टू एन आर टीनुसार जर तुमचं टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर सिम्पल थिंग आहे की तुमची आयसोथर्मल प्रोसेस होते आणि ह्याच्यावरून येते आपलं पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे पी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट डिवाइड बाय व्ही. ओके 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 जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. आपल्याला काही प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये ग्राफ काढायचा नाही, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये काढायचं आहे. टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर काय होत चाललं बघा जरा, प्रेशर कमी होत चाललं आहे. म्हणजे सिम्पल थिंग आहे, एखादा सिलेंडर आहे आणि त्याच्यामधलं समजा तुम्ही टेम्परेचर काय केलं कॉन्स्टंट ठेवलं आणि प्रेशर वरचं कमी केलं. वरचं प्रेशर कमी केल्यावर गॅस एक्सपांड होणार का कॉम्प्रेस होणार, ऑफकोर्स एक्सपांड होणार. सो तुमचं व्हॉल्यूम वाढत जायला पाहिजे. बी पासून सी पर्यंत प्रेशर कमी व्हायला आहे म्हणून व्हॉल्यूम वाढत जाणार, ठीक आहे ना. किंवा ह्याच्यावरून पण तुम्ही बघू शकता पी व्ही कॉन्स्टंट आहे, मग प्रेशर कमी व्हायला आहे तर व्हॉल्यूम वाढत जाणार. सो सिम्पल व्हॉल्यूम वाढत जाणार आणि टेम्परेचर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम वाढत जाणार आणि टेम्परेचर कॉन्स्टंट. नीट लक्ष द्या जरा, व्हॉल्यूम वाढत गेलं आणि टेम्परेचर कॉन्स्टंट असा कर्व येणार बी टू सी. आता ऑफकोर्स सी टू ए तर काय बघायची गरज नाही, लगेच कळते. तरी पण सी टू ए प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे आयसो बारीक आहे. मग पी व्ही इक्वल टू एन आर टी म्हणून जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर एक स्ट्रेट लाईन येते. सो व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर तुमची एक स्ट्रेट लाईन अशी येणार, ठीक आहे. आणि हा तुमचा ग्राफ असणार, ठीक आहे. बघा ए बी सी. टी टी डायग्रामवरून काय काढले आपण, व्ही टी डायग्राम. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं बघा, अ सिस्टम इज प्रोव्हाइडेड 50 जूल ऑफ हीट अँड वर्क डन ऑन सिस्टम इज 20 जूल. व्हॉट इज द चेंज इन द इंटरनल एनर्जी. अ सिस्टम इज प्रोव्हाइडेड विथ 50 जूल ऑफ हीट, मतलब काय याच्यामध्ये केलेलं आहे की सिस्टीमला 50 जूल हीट दिलेली आहे. बघा सिस्टीमला आपण ज्यावेळेस हीट देतो त्यावेळेस ती पॉझिटिव्ह घ्यायची. सो क्यू इज इक्वल टू प्लस 50 जूल. त्याच्यानंतर वर्क डन ऑन सिस्टीम, सिस्टीमवर वर्क केलं म्हणजे ते पण पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. वर्क डन ऑन सिस्टीम हे किती आहे 20 जूल. आणि फायनली तुम्हाला काढायचं चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी सिम्पल आहे, हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सवर आधारित आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. सो सिम्पल आहे 50 जूल प्लस 20 जूल इज इक्वल टू 70 जूल. सो हे काही खूप मोठा क्वेश्चन होता, वगैरे टाईमपास होता. 6वा क्वेश्चन बघूया आपण त्यानंतर. ओके नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन 100 जूल, इसको देखना आपको, ये वाला क्वेश्चन जो है, when 100 joule of heat is added to 10 kg of a body, its temperature increases by 5 degrees Celsius. Then find its heat capacity, small c capital C, if its molar mass is 50 gram per mole. Okay, next. When 100 joule of heat is added to 10 kg of बॉडी, देखिए 100 जूल ऑफ हीट मतलब दिस Q is 100 जूल. 10 kg of body means mass of the body is 10 kg. Its temperature increases by 5 degrees Celsius, that is change in temperature is 5 degrees Celsius. Then find its heat capacity small c and capital C. Small c and capital C, इन दोनों को फाइंड आउट करना है. इफ़ इट्स मोलार मास इज़ 50 ग्राम, दैट इज़ कैपिटल M, मोलार मास इज़ 50
ग्राम पर मोल। देखिए सिंपल सी बात है, स्मॉल सी का मतलब क्या होता है? स्मॉल सी का मतलब होता है अमाउंट ऑफ हीट एडेड, दिस इज स्पेसिफिक हीट कैपेसिटी अपॉन मास ऑफ द सबस्टन्स इंटू चेंज इन टेम्परेचर। तर मग हे काय होणार? मग हीट ॲडेड ह्याच्यामध्ये किती असेल? 100 जूल, मास किती आहे? 10, आणि चेंज इन टेम्परेचर किती आहे? 5. सो सिंपल आहे, हे कटून जाणार, 5 2 10. सो दिस विल बी 2. आता हे ऑफकोर्स किलोग्राम आहे, सॉरी ही जूल आहे, हे किलोग्राम आहे. सो जूल पर मोल पर किलोग्राम, सॉरी पर केल्विन येणार. आणि हे मोल नाही आहे ना, किलोग्राम आहे. सो हे चूक झाली सर्व, नीट लक्ष द्या. 2 जूल पर के जी पर केल्विन असेल. मग आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? कॅपिटल सी. कॅपिटल सी म्हणजे आपण बघितलेलं आहे की बाबा काय असते? कॅपिटल एम इंटू स्मॉल सी. सो कॅपिटल एम मोलार मास किती आहे? 50 ग्राम पर मोल. आणि स्मॉल सी काय आहे बघा? स्मॉल सी तर हे आहे 2 जूल पर के जी पर केल्विन. आता थोडंसं डोकं लावावं लागेल आपल्याला. हे ग्राम आणि ग्राम कॅन्सल होईल. त्याच्यानंतर आता काय येणार? हे 5 दुनी 10 म्हणजे हे 100 जूल, पुन्हा हे मोल, त्यानंतर हे केल्विन. परंतु के जीचा के राहतो बरं काय, हा स्मॉल के आहे तो राहिला आहे. आणि ह्या स्मॉल केचा अर्थ आहे 10⁻³ असतो, 1000. सो सिम्पली तुमचं उत्तर काय येईल? 100 आणि हे 10⁻³ वर येते, 10⁻³ होतं आहे जूल पर मोल पर केल्विन. म्हणजेच हे जर गुणाकार केला तर 0.1 जूल पर मोल पर केल्विन असं उत्तर येईल तुमचं. ओके, राईट. बघा ह्याच्यात काय दिलेलं आहे? हीट कॅपॅसिटी ऑफ बॉडी ऑफ मास दिस and molar mass this is this, find the specific heat capacity and molar specific heat capacity. So हे काय दिले? 500 मिलीग्राम बोला of mass, this is mass. molar and molar mass हे दिले 10 ग्राम per mole, this is the molar mass. आणि हीट कॅपॅसिटी किती दिली आहे? याची हीट कॅपॅसिटी इज दिस, हे इज आहे ना, हे हीट कॅपॅसिटीसाठी वापरले. सो दिस इज 50 जूल पर केल्विन. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड मोलार स्पेसिफिक म्हणजे कॅपिटल सी शोधायचं आहे. सो सिम्पल आहे, आपल्याला संबंध माहिती आहे. हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू एम इंटू सी इज इक्वल टू एन इंटू कॅपिटल सी. पहिल्यांदा ह्या दोघांचा जर संबंध लावला तर स्मॉल सी इज इक्वल टू काय येते? हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय मास. तर हीट कॅपॅसिटी किती आहे? हीट कॅपॅसिटी आहे 50 आणि मास किती आहे? 10. ऑफकोर्स हे जूल पर केल्विन आहे आणि मास आहे ग्राम, सॉरी मिलीग्राम. मिलीग्राम आणि 10 नाही आहे, सॉरी 500 आहे. सो 500 आणि मिलीग्राम म्हणजे 10⁻³ ग्राम. सो तुमचं उत्तर येणार, हे कटणार आणि हे एक कटणार, 10 वर गेलं की 0.1 जूल आणि हे 10⁻³ वर जाणार, -3 वर जाऊन 10⁻³ होणार आणि हे 100 होणार. मग जूल पर ग्राम पर केल्विन असं तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हीट कॅपॅसिटी नंतर आपल्याला काय काढायचं आहे बघा जरा, कॅपिटल सी काढायचं आहे. ओके, सो कॅपिटल सी इज इक्वल टू काय येणार? ह्या फॉर्म्युल्यानुसार जर बघितलं तुम्ही तर ह्याला आणि ह्याला जर रिलेट केलं तर कॅपिटल सी इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स. किंवा सिंपल ह्यांनाच रिलेट करा तुम्ही, तर कॅपिटल सी इज इक्वल टू काय येणार? हे जे आहे हे इथे भागाकारात येणार ना,
सो काय येणार हे मास अपॉन नंबर ऑफ मोल इंटू कॅपिटल सी, सॉरी इंटू स्मॉल सी, हे कॅपिटल सीचा फॉर्म्युला येईल. तर मास किती आहे बघा, 500 मिलीग्राम म्हणजे 0.5 ग्राम, आणि नंबर ऑफ मोल मग हे डायरेक्टच येते बघा, मास अपॉन नंबर ऑफ मोल म्हणजे मोलार मास गुणिले स्मॉल सी असते. ठीक आहे ना. तर मोलार मास तर तुम्हाला दिलेला आहे 10. सो मोलार मास आहे 10 ग्राम पर मोल, आणि स्मॉल सी किती आले बघा आत्ताच आपलं वर इथं 100 जूल पर ग्राम केल्विन. सो हे तुमचं 1000, आणि इथं काय हे ग्राम आणि ग्राम कटतंय, जूल पर मोल पर केल्विन राहते. ओके, असं म्हणजे इथं मेनली हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा आता हे क्वेश्चन अ सबस्टन्स बघून घ्या हे वाचून. बघा आपल्याकडं 2 सबस्टन्स आहेत. एक सबस्टन्स आहे, तर मग आता ह्याच्यात काय केलेलं आहे, ह्या बी पासून हीट निघालेली आहे, त्या बी पासून निघालेल्या हीटने एला हीट केलं आहे. बी मग बी काय व्हायला आहे, थंड व्हायला, 50 पासून 40 पर्यंत थंड झाला बी, आणि त्याच्यामुळे ए 10 पासून गरम झाला, 20 वर गेला असेल, 30 वर गेला असेल, माहीत नाही. म्हणजे एचं इनिशियल टेम्परेचर 10 होतं, पण फायनली किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. मग एची हीट कॅपॅसिटी दिलेली आहे आणि बीची मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दिलेली आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया की एवढं नक्की आहे की हीट हे सिम्पल थिंग आहे. कॅलरीमेट्रीचा प्रिन्सिपलच असतो की ॲझ्युम नो हीट लॉस असं म्हटलेलं आहे. म्हटल्यावर हीट लॉस्ट बाय बी should be equal to heat gained by A. मग हीट लॉस्ट बाय बी, क्यूचे आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत बघा, आपण बघितले 3 रूपामध्ये. क्यू इज इक्वल टू एक तर आपल्याला काय लिहिता येते हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा थिटा, किंवा लिहिता येते मास इंटू स्मॉल सी इंटू डेल्टा थिटा, किंवा लिहिता येते नंबर ऑफ मोल इंटू कॅपिटल सी इंटू डेल्टा थिटा. मग बी साठी आपण काय वापरणार फॉर्म्युला, हे बघा बी त्याची आपल्याला काय दिलेली आहे, हे बघा ही कॅपिटल सी दिलेली आहे, म्हणून आपण फॉर्म्युला पण वापरणार हा कॅपिटल सीचा. सो सिंपल आहे एन सी डेल्टा थिटा इज इक्वल टू ए साठी आपण फॉर्म्युला वापरणार बघा, ही हीट कॅपॅसिटी दिली आहे म्हणून हीट कॅपॅसिटीच्या रूपातला. सो हीट कॅपॅसिटी इंटू डेल्टा थिटा, हे असणार बीचा डेल्टा थिटा आणि हा असणार एचा डेल्टा थिटा. ऑफकोर्स आता ह्याच्यासाठी लॉस्ट आहे म्हणजे इनिशियल मायनस फायनल घ्यावं लागत आहे, कारण का तर आपल्याला व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणायची आहे. टेम्परेचर ह्याचं कमी व्हायलं आहे, कमी व्हायलं आहे म्हणजे हे इनिशियल आणि फायनल कमी. व्हॅल्यू पॉझिटिव्ह येण्यासाठी इनिशियलमधून फायनल वजा करावं लागेल. तर मग बघा नंबर ऑफ मोल्स कोणाचे, बीचे मोल किती दिले 10. सो 10 इंटू त्याची स्पेसिफिक हीट दिलेली आहे कॅपिटल 3 दिलेली आहे, ठीक आहे ना, आणि इंटू त्याचं डेल्टा थिटा म्हणजे इनिशियल टेम्परेचर मायनस फायनल घेणार मी. ॲक्च्युली डेल्टा म्हणजे फायनल मायनस इनिशियल असते, पण लॉस असल्यामुळे इनिशियल मायनस फायनल. सो थिटा इनिशियल, त्याचं इनिशियल किती आहे 50 मायनस थिटा ह्याचं फायनल म्हणजे 40 इज इक्वल टू हे घ्यावं लागेल आपल्याला, इज इक्वल टू हीट कॅपॅसिटी ऑफ एची हीट कॅपॅसिटी बघा इथं दिलेली आहे का नाही, तर 200 इंटू थिटा फायनल मायनस इनिशियल, हे गेन केलं म्हणून फायनल मायनस इनिशियलच घेणार. फायनल ते आपल्याला दिलेलं नाही, हे बघा काढायचं आहे, मायनस इनिशियल हे बघा 10 दिला आहे. सो सिम्पली तुमचं होणार हे जे काय हे 10 हे पण कट होतं आहे, हे 3 इंटू 50 वजा 40 10 इज इक्वल टू 20
इंटू थीटा फायनल ऑफ ए मायनस 10. आता ह्याला सॉल्व करायचं, तर हे आणि हे पण कॅन्सल होतं, हे 3/2 येतं, किंवा हे सिम्पल आहे 3 इज इक्वल टू 2 थीटा फायनल ए मायनस 20 येते. मग हे इकडं आल्याच्या नंतर 23 येईल. मग ह्याचा अर्थ थीटा फायनलचं उत्तर फायनल येईल 23 म्हणजे 23 भागिले 2 हे उत्तर येईल तुमचं, म्हणजे 11.5 डिग्री सेल्सिअस. ओके ओके. आता ह्याच्यात बघा म्हटलेलं आहे फाइंड द वर्क डन इफ अ गॅस एक्सपांड्स फ्रॉम 5 लिटर टू 20 लिटर फॉलोइंग 2 डिफरंट पाथ्स. हे पहिला पाथ आहे, हा दुसरा पाथ आहे. ओके, तर पहिल्या पाथमधला अगोदर आपण काय करूया, वर्क डन काढूया. पहिला पाथ कसा आहे, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 2 ॲटमॉस्फिअर ॲट 300 केल्विन. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे म्हणजे पी डेल्टा व्ही हे असते वर्क डनचा फॉर्म्युला. पी एक्सटर्नल डेल्टा व्ही दॅट इज मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही दॅट इज व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. पी एक्सटर्नल किती आहे, टू ॲटमॉस्फिअर 20 लिटर आणि इनिशियली 5 लिटर. सो फायनल 20 मायनस 5. सो सिंपल तुमचं किती येतं, हे 15 दूनी 30 मायनस 30 लिटर ॲटमॉस्फिअर. हे सिंपल होतं. नेक्स्ट आता हे दुसरं, जर तो आयसोथर्मली रिव्हर्सिबल गेला 5 पासून 20 पर्यंत, तर बघा हे जरा नीट पाहावं लागेल आपल्याला. आयसोथर्मल रिव्हर्सिबलमध्ये काय फॉर्म्युला आहे, मायनस 2.303 लॉग NRT log V2 बाय V1 म्हणजेच मायनस 2.303 n. नंबर ऑफ मोल किती दिलेत, दिले नाहीत. गॅसचे नंबर ऑफ मोल दिलेले नाहीत. पण NRT म्हणजे तुम्हाला काय लिहिता येते, PV लिहिता येते, PV. मग आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे गॅस असं आहे, तर गॅसमधलं हे NRT असते, मग त्याचं PV. आता ते आयसोथर्मल असल्यामुळे हे PVचा गुणाकार सेम असतो, पण P बदलतंय, V पण बदलतंय, पण गुणाकार सेम. मग तुम्ही एक तर इनिशियल कंडिशन घ्या किंवा फायनल घ्या. मग आपल्याला इनिशियल प्रेशर ऑफ द गॅस दिलेला आहे आणि इनिशियल व्हॉल्यूम पण दिलेला आहे. सो सिम्पली मी काय करतो, त्याला P1 V1 लिहितो. सो सिम्पल आहे P1 V1, तर P1 V1 लॉग ऑफ V2 बाय V1. इथे थोडीशी ट्रिक केली आपण, आहे का नाही. सो मायनस 2.303 प्रेशर आहे याचं सुरुवातीचं 12 ॲटमॉस्फिअर. व्हॉल्यूम आहे सुरुवातीचं 5 लिटर. सो तुमचं लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये उत्तर येईल. आणि लॉग ऑफ फायनल आहे 20 लिटर, इनिशियल आहे 5 लिटर. आता हे तुम्ही सहज सोडवू शकता, ठीक आहे. ओके, आता हा क्वेश्चन आहे, हे पॉज करून वाचून घ्यानंतर बा ह्याच्यामध्ये बेसिकली काय केलेलं आहे, एक गॅस आहे, तो गॅस स्टेट ए पासून स्टेट बी पर्यंत नेला आहे. स्टेट ए काय आहे, त्याची स्टेट ए आहे की तो 10 लिटरला होता सुरुवातीला, आणि तिथून एक्सपांड करत करत त्याला आणलेला आहे स्टेट बी पर्यंत, जी की त्याची स्टेट आहे 50 लिटरची, म्हणजे एक्सपांड केलं, ठीक आहे. मग आता ह्या दोन स्टेटमध्ये एकच पाथ असतो का मेनी पाथ असतात, वेगवेगळे पाथ असू शकतात, इनफायनाइट. तर त्याला ह्या दोन स्टेटमध्ये एकूण 4 पाथनं आणलंय. पहिल्या पाथनं आणलंय 1 स्टेपमध्ये, बाबा हे सर्वच आपलं पॉज होतं. पण जर हा प्रॉब्लेम मला समजला असता, टेन्शन झालं. आता मी
आता आपण थर्मोकेमिकल इक्वेशन बघूया, जे की मेन काम आहे आपलं हे. आता हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. 9वा क्वेश्चन आपण बघूया. हा ह्याच्यामध्ये काय केलेलं असते, तुम्हाला एक थर्मोकेमिकल इक्वेशन दिलेले असतात, म्हणजे इक्वेशन दिलेले असतात आणि त्याच्या आधारावरती तुम्हाला काय करायचं असते, एक दिलेली इक्वेशन आहे तिचा डेल्टा एच काढायचा असते, किंवा वेगवेगळ्या ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे काहीच नाही, ह्यांना तुम्ही काय करायचं, एक अल्जेब्रिक इक्वेशन सारखे इक्वेशन पकडायचे, इक्वेशन 1 2 3, आणि ह्या इक्वेशनमध्ये काय रिलेशन आहे बघायचं. कोणत्या तरी इक्वेशनवरून कोणतं तरी एक इक्वेशन येत असते. हे बेस्ड आहे हेसस लॉ. हेसस लॉ झाला त्याच्यात, हेसस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन झालं ना, पण लॉ तरी झाला ना. हेसस लॉ नाव तर झालं की. मग हेसस लॉमध्ये काय असतंय की समजा तुम्ही ए पासून बी पर्यंत ह्या मार्गाने जा, ह्या मार्गाने जा, ह्या मार्गाने जा. ॲक्च्युली हेसस लॉ म्हणजे काहीही नाही, स्टेट फंक्शन म्हणजे काय ह्याची डेफिनेशन आहे. स्टेट फंक्शन काय असते, कोणत्याही मार्गाने जा त्याच्यातला चेंज इन स्टेट फंक्शन सेम राहते. कळलं का व्यवस्थित? चेंज इन स्टेट फंक्शन. मग हे जे इन्थॅल्पी आहे ते एक स्टेट फंक्शन आहे. आणि ज्या केमिकल रिॲक्शन असतात, फॉर एक्झाम्पल रिॲक्टंट गोइंग टू प्रोडक्ट, ही एक प्रोसेस आहे. स्टेट ए स्टेट बी आहे. ही प्रोसेस पाथ 1 पाथ 2 पाथ 3 वेगवेगळ्या मार्गाने करता येते. म्हणजे केमिकल रिॲक्शन ही एक प्रोसेस आहे, एवढं लक्षात आलं. बर, मग केमिकल रिॲक्शन मध्ये एक तर हीट बाहेर पडते किंवा ऍब्झॉर्ब होते, एक्झोथर्मिक एंडोथर्मिक असू शकते. केमिकल रिॲक्शन एक प्रोसेस आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि प्रोसेसमध्ये एक तर हीट बाहेर जाते किंवा मध्ये येते. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एका प्रोसेसला लागू होतो. त्या प्रोसेसमध्ये काय तर हीट जाते, काय तर वर्क होते, काय तर चेंज इन इंटरनल असते. ह्या 3 गोष्टी असतातच. मग ही जी हीट बाहेर पडते किंवा मध्ये घेतली जाते तिला म्हणतात हीट ऑफ रिॲक्शन. एवढंच आहे, हीट ऑफ रिॲक्शन. आता ज्या वेळेस ही प्रोसेस वेगवेगळ्या कंडिशनवर होऊ शकते हे पण माहिती आहे आपल्याला, कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट टेम्परेचर, काही पण. पण सहसा लॅबोरेटरीमध्ये रिॲक्शन ओपन भांड्यात होतात, जिथे की प्रेशर कॉन्स्टंट असते. म्हणजे सहसा आयसोबारिक प्रोसेस असतात. केमिकल रिॲक्शन हे सहसा आयसोबारिक असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्या क्यूला काय लिहितो, मग क्यूपी. आणि क्यूपी म्हणजे काय असते, डेल्टा एच का डेल्टा यू? आणि ज्यावेळेस आता ही क्यू हीट इन्थॅल्पी मध्ये बदलली, हीट तर तसा पाथ फंक्शन आहे, पण आता ती आयसोबारिक प्रोसेस मधली हीट ही स्टेट फंक्शन आहे. हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहे. म्हणजे हीट बदलते ना पाथ बदलला की, पण आता आपण पाथ फिक्स केलाय, आयसोबारिक पाथ केलाय, कॉन्स्टंट आहे म्हणून ते स्टेट फंक्शन मध्ये होणार. म्हणजे आता जी हीट ऑफ रिॲक्शन आहे ती लॅबोरेटरीमध्ये सहसा रिॲक्शन कॉन्स्टंट प्रेशरला होतात. म्हणून आता त्या हीट ऑफ रिॲक्शनला आपण क्यूपी म्हणणार, जिला की आता इन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणणार. काय म्हणणार? इन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन. आणि हीट ऑफ रिॲक्शन ही पाथ आहे, पण इन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन आता स्टेट फंक्शन आहे. म्हणून ते आता हीट स्टेट फंक्शन झालं. हां, हीट म्हणण्यापेक्षा इन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन हे एक स्टेट फंक्शन आहे. आणि ह्या स्टेट फंक्शनचा नियम काय असतो, कोणत्याही स्टेट फंक्शनचा? तुम्ही एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये कोणत्याही मार्गाने जा, चेंज म्हणजे डेल्टा एच सेम राहणार. म्हणजे डेल्टा एच फॉर अ गिव्हन रिॲक्शन विल बी सेम. तुम्ही कसं या ह्या रिॲक्टंट पासून तुम्ही प्रोडक्ट कसे तयार करा, तुम्ही अगोदर ह्याच्यापासून ए तयार करा, मग बी तयार करा, मग पी तयार करा, किंवा डायरेक्ट करा, किंवा ह्याच्यापासून डी तयार करा, मग पी तयार करा. कोणत्याही मार्गाने आर पासून पी तयार करा, तुमचा डेल्टा एच सेम राहणार. मग एवढं तर कळलं.
आता रिॲक्शनसाठी मग डेल्टा एच सेम राहणार, हाच आहे हेसस लॉ. तो काय म्हणतो, तुम्ही स्टेट ए पासून स्टेट बी पर्यंत एका मार्गानं जा, त्याचा डेल्टा एच काय तर डेल्टा एच 1 असेल, किंवा तुम्ही सी अगोदर तयार करा आणि मग त्याच्यापासून बी तयार करा, इथं काय तर डेल्टा एच 2 आहे आणि इथून इथं जायला काय तर डेल्टा एच 3 लागलं, किंवा 3 टप्प्यात जा, किंवा अगोदर वर जास्त एनर्जीकडे जा, नंतर पुन्हा खाली या, इथून इथं जायला काय तर डेल्टा एच 3 लागलं, इथून इथं यायला काय तर डेल्टा एच 4 लागलं. तर ते हेसस लॉ काय म्हणतो, डेल्टा एच 1 इज इक्वल टू काय, डेल्टा एच 2 प्लस डेल्टा एच 3 इज इक्वल टू, सॉरी डेल्टा एच 4 म्हणूया ह्याला, ह्याला 5 म्हणूया का नाही, डेल्टा एच 4 मायनस नाही, त्याची व्हॅल्यू बरोबर त्यानं मायनस दिलेली असते, मग आपण इथं प्लस डेल्टा एच 5च म्हणतो. आणि ह्याच नियमावर आधारित काय आहे हे प्रॉब्लेम असतात, थर्मोकेमिस्ट्री म्हणतात त्याला. हे खूप महत्त्वाचं आहे, थर्मोडायनामिक्स आहे, थर्मोकेमिस्ट्री. फिजिक्समध्ये थर्मोडायनामिक्स खूप जास्त आहे, तेवढ्या डिटेलमध्ये थर्मोडायनामिक्स केमिस्ट्रीत नाही. पण दोघांचं थर्मोडायनामिक्सची सुरुवात सेम आहे, पण फिजिक्समधलं थर्मोडायनामिक्स एनर्जीवर खूप जास्त बोलतंय, तर केमिस्ट्रीचं थर्मोडायनामिक्स ह्या थर्मोकेमिस्ट्रीवर खूप डिटेलमध्ये आहे. आणि हा फरक आहे त्या दोघांमध्ये, ही मेन आहे, जे की फिजिक्समध्ये नाही पण केमिस्ट्रीत आहे. मग आता जसं की हेसस लॉचं नेमकं म्हणणं काय ते जरा बघूया आपण, त्याच्यावर कसे प्रॉब्लेम असणार. तुमच्याकडे असं असणार, ए प्लस बी गिव्ज सी, ह्या रिॲक्शनची काहीतरी डेल्टा एच तुम्हाला दिलेली असणार 10. त्यानंतर तुमच्याकडे असणार सी प्लस डी, किंवा बरं ठीक आहे चला, सी प्लस डी गिव्ज ई, हिचं डेल्टा एच हे 1 आहे, हिचं 2 आहे, हिला असं ना काहीतरी 20 जूल, मायनस असेल प्लस असेल काही फरक पडत नाही, ह्याची व्हॅल्यू मग मायनस बी देऊ शकते त्यानं, ते डिपेंड करते. ही एक रिॲक्शन आहे, ही दुसरी रिॲक्शन आहे. आणि त्यांनी काय म्हणतात की ह्या तिसऱ्या रिॲक्शनची तुम्ही इंथॅल्पी ऑफ रिॲक्शन काढा, जी की असते तुमची ए प्लस, किंवा इथं बी तयार झाला असू नये, ए प्लस डी इज इक्वल टू ई, ह्या रिॲक्शनची तुम्हाला काय म्हणतात, डेल्टा एच काढा, ह्या दोघींचा वापर करून, ह्या डेट्यापासून. बरोबर, एवढं कळलं. म्हणजे आता सिम्पल आहे, म्हणजे हे कसं आहे, तुम्हाला मेन कुठून इथून इथं जायचं आहे का नाही. मग आता तुम्ही काय काय केलंय, तुमची हे काहीतरी इनिशियल आहेत, एवढं लक्षात आलं. मग आता हे एवढं कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा मी ह्यांना एक 1 वर्डमध्ये ठेवतो, जास्त नको, म्हणजे तुला समजेल. ए गिव्ज सी, देन सी गिव्ज आपण म्हणूया ई, आलं लक्षात. आणि त्याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, ए गिव्ज ई, ह्याची डेल्टा एच काढायची आहे, ठीक आहे ना. म्हणजे आता तुला लक्षात आलं, तर ह्या दोन रिॲक्शनची जर बेरीज केलीस तू, ह्या दोन रिॲक्शनची जर बेरीज केलीस, म्हणजे हे इक्वेशन आहे समज, आणि हे इक्वल टूचं साईन आहे, मग हे आणि हे कटतं इकडचं, मग तुझ्याकडे डायरेक्ट ए गिव्ज ई येते. म्हणजे ह्याचा अर्थ काय केलं माहिती आहे का, ह्याचा अर्थ बेरीज केली म्हणजे केलं काय की तुम्ही अगोदर ए पासून सी कडे गेलात, सी पर ए पासून सी पर्यंत गेलात, आणि सी पासून कुठे गेलात, ई पर्यंत गेलात, असा आहे त्याचा अर्थ. ए टू सी, सी टू ई. म्हणजे इथं काय तर डेल्टा एच 1 आहे, इथं काय तर डेल्टा एच 2 आहे. मग तुम्हाला काढायचं ए पासून इथं जायला किती लागते, तर तुमचं डायरेक्ट काय नाही, ह्या दोघांची बेरीज येणार का. पण आता इथं हे मायनस आहे, तर ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ असा झाला की तुमचं ए इथं आहे, तुमचं ई इथं आहे, तर तुम्ही ए पासून सी पर्यंत ज्यावेळेस गेलात त्यावेळेस डेल्टा एच मायनस झाला, म्हणजे तुमची एनर्जी बाहेर पडली, म्हणजे तुम्ही कुठेतरी खाली आलात, तुमचा हा जो सी आहे कुठेतरी खाली होता, आणि मग ह्या सी पासून पुन्हा तुम्ही ई पर्यंत गेलात, सी पासून ई पर्यंत, मग हा खूप वर आहे. मग ऑफकोर्स तुमचं ते हे डेल्टा एच 2 आहे, मग डेल्टा एच 3 आहे का, हे डेल्टा एच 3, डेल्टा एच 3 म्हणजे हे प्लस हेच म्हणायचं, म्हणजे हे बरोबर वजा होते, ते वजाचं चिन्ह दिलेलं असतं, ठीक आहे. मग आता महत्वाचं काय की इथं आपण डायरेक्ट कसं करायचं,
तर आपल्याकडे आता इथून पुढे एकच असणार सरळ. तुमच्याकडे अशा 2 रिॲक्शन आहेत आणि तिसऱ्या रिॲक्शनचं काढायचं. मग तुम्ही काय म्हणणार रिॲक्शन 3 कशी येते रिॲक्शन 1 प्लस रिॲक्शन 2 केलं की तुमच्याकडे रिॲक्शन 3 येते. मग जे तुम्ही रिॲक्शनमध्ये बेरीज वजाबाकी केलं आहे तीच डेल्टा एचची करायची. म्हणजे डेल्टा एच 3 इज इक्वल टू डेल्टा एच 1 प्लस डेल्टा एच 2. सिम्पली काय ना -10 प्लस 20 आलं हे. मग आता हे वापर करून आता हे प्रॉब्लेम कसा सोडवायचा बघा. ह्याचाच संबंध म्हणजे जे रिॲक्शनचा संबंध असतो तोच डेल्टा एचचा संबंध असतो. आता आपण बघायचं की कोणाचा कोणासोबत कसा संबंध. आपण बघूया की ही तिसरी रिॲक्शन ह्या पहिल्या 2 सोबत कशी रिलेटेड आहे. तिघी एकमेकांशी रिलेटेड असतात काहीतरी करून. मग कसं रिॲक्शन रिलेटेड आहे आपण काय बघायचं आपल्याला CO तिसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण असं लिहिणार रिॲक्शन 3 इज इक्वल टू CO कोणत्या बाजूला आहे लेफ्ट बाजूला आपल्याला पाहिजे ह्या रिॲक्शनमध्ये. ह्या दोघीपैकी कुठं आहे CO बघायचा हिच्यामध्ये आहे पण तो आहे कोणत्या साईडला मग त्याला काय करायचं उलटं करून घ्यायचं ह्या रिॲक्शनला उलटं फिरून घ्यायचं. उलटं फिरवणे म्हणजे ह्या रिॲक्शनला मायनस करणे. मायनस केलं की काय होत असते हे CO इकडं आला समजायचं आणि हे दोघं इकडे गेले. म्हणजे मी काय करणार मायनस ऑफ रिॲक्शन 2. O2 बघायचा नाही का कारण O2 हिच्यात पण आहे आणि हिच्यात पण आहे. मग ते अवघड जात असते त्याचं बॅलन्स. O2 नाही बघायचं जे एकटीतच आहे ते बघायचे. त्यानंतर CO2 बघा CO2 उजवीकडं पाहिजे या रिॲक्शनमध्ये. दोन्हीपैकी हिच्यात आहे आणि उजवीकडेच आहे. मग ह्याला काही वजा करायची गरज आहे का. इथं जर 2 लागला असता तर इथं आपण ह्याला 2 न मल्टिप्लाय करून घेतलं असतं पण इथं काहीच करायचं नाही. मग सिम्पल काय करायचं ह्या रिॲक्शनला 1 ला ॲड करा. बघ तू हे R1 मधून R2 जर वजा केलीस तर बरोबर तुला तिसरी रिॲक्शन येते. तू करून बघ. म्हणजे कसं तुम्हाला प्रॅक्टिस आता जसं बघ आता ह्याच्यातून ही वजा केली कोणत्यातून 1 मधून 2 वजा करायच्या 1 मधून 2 वजा करायच्या म्हणजे हे मायनस होणार हे मायनस होणार हे मायनस राईट. म्हणजे ग्राफाईट कटलं. त्याच्यानंतर O2 आणि हाफ गेलं म्हणजे हाफ O2 राहिलं. आलं का हे हाफ O2 इथं खाली हे उत्तरामध्ये आलं का. म्हणजे त्याच्यानंतर CO2 उजवीकडे आहे त्याला कटलं नाही काही नाही मग CO2 जसं तसं आलं. CO इथं मायनस आहे मायनस CO ते इकडं जाऊन प्लस CO झालं. म्हणजे तिसरी रिॲक्शन तुम्हाला अशी भेटली. म्हणजे डेल्टा एच ऑफ द थर्ड रिॲक्शन शुड बी इक्वल टू मायनस ऑफ डेल्टा एच ऑफ सेकंड. बोला प्लस डेल्टा एच. हे किती आहे याची व्हॅल्यू 3 ची तिसऱ्याची Z इज इक्वल टू मायनस वाय. नाही हे मायनस नाही हे प्लसच आहे. नाही म्हणजे मायनस वाय प्लस एक्स. तर कोणतं करेक्ट आहे मायनसच्या रूपात कोणतंच नाही प्लसच्या रूपात आहे म्हणजे ह्याला आपण रिअरेंज करूया. हां सो हे एक्स आहे हे वाय इकडे आल्यावर आलं काय आणि आता घेत राहते काही नाही. आता हे आहे ह्या 3 प्रोसेस दिल्यात मी ह्याला नाव देतो 1 2 3 आणि आपल्याला ही चौथी प्रोसेस आहे हिच्यासाठी डेल्टा एच काढायचा आहे आणि ह्या तिघींचे डेल्टा एच दिलेत पुन्हा तेच म्हणजे ही चौथी प्रोसेस ह्या तिघींपासून कशी येते एवढंच बघायचं. मग मी डायरेक्ट लिहिणार फोर्थ रिॲक्शन इज इक्वल टू आता एवढंच बघायचं चौथीमध्ये काय पाहिजे बी पाहिजे डावी नाही एक घ्या आधी अगोदर तर बी पाहिजे पण बी 2 ठिकाणी आहे मग त्याला कन्सिडर करू नका. मग कोण पाहिजे डी पाहिजे तो पण 2 ठिकाणी आहे त्याला पण कन्सिडर करू नका. कळलं का म्हणजे ते घोटाळे करतात. हां ते बॅलन्स करायला अवघड जाते. मग आधी जे एकटे आहेत ते बघूया ना नंतर बघूया काय होतं ते. ई पाहिजे उजवीकडं पाहिजे पण डावीकडं आहे म्हणून काय करावं लागेल मायनस कितीला तिसरीला मायनस. आता सी पाहिजे उजवीकडं पाहिजे उजवीकडेच आहे 2 पाहिजे 2च आहे कशानं गुणायची गरज आहे का नाही. सो सिम्पली R2 एवढं झालं. पण असं नाही ह्याच्यामध्ये पहिली जी डेटा दिलाय तो पण आला पाहिजे काहीतरी करून. मग आता काय झालं असेल R2 मायनस R3 करून बघा
हो. काय होते R2 मायनस R3. ह्याच्यातून हे वजा करून बघा. जर वजा केलं हे मायनस तर तुमच्याकडे काय येते बघा 3B 3B मायनस E मायनस A it gives गिव्ज 2C. आता ह्याच्यातून हे वजा केलंय D म्हणजे मायनस डी वजा केलं ना हे तिसरं. R2 minus R3 minus D. मग आपल्याला पाहिजे काय हे बघा काय झालं हे 3B हे D इकडं आला प्लस D इकडं गेलं 2C प्लस E प्लस A. आपल्याला मेन रिॲक्शनमध्ये काय पाहिजे B पाहिजे पण किती पाहिजे एकच पाहिजे 3 आलेत. हां D पाहिजे नो प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम मिटला. E पाहिजे त्याचाही प्रॉब्लेम मिटला. C पाहिजे त्याचाही प्रॉब्लेम मिटला. म्हणजे एक्सेस कोण आहे 2B 2B आणि E म्हणजे ती इथूनच जाणार निघून कुठून तरी ह्याच्यानंच. कसं निघून जाणार मला A 1 वजा करायचं आहे आणि B 2 वजा करायचे म्हणजे मला ह्याच्यातून काय करावं लागेल मायनस 2B करावं लागेल आणि मायनस A करावं लागेल. म्हणजे ही रिॲक्शन कशी होते रिॲक्शनच्या मायनस नसते ना रिॲक्शनमध्ये. मग हे A इकडं येणार आणि 2B इकडं जा. मला ही रिॲक्शन पाहिजे जी की मला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या. मग आता ह्या रिॲक्शनला काय करावं लागेल मला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि जसं तसं ॲड करायचं कारण A डावीकडेच पाहिजे डावीकडेच आहे. सो 2 इंटू रिॲक्शन 1. मग आता डेल्टा एच पण कसा येणार मायनस डेल्टा एच 3 प्लस म्हणजे डेल्टा एच 4 इज इक्वल टू डेल्टा एच 2 प्लस 2 इंटू डेल्टा एच 1. मग आता हे उत्तर पुढचं हे व्हॅल्यू टाकून येईल. मायनस डेल्टा एच 3 म्हणजे मायनस 350 होणार आणि हे डेल्टा एच 2 म्हणजे मायनस 125 घ्यावं लागते बरं का ते कळायला ना ते. इथं मायनस इथं प्लस आहे म्हणून ह्याची व्हॅल्यू प्लस करून नाही घ्यायची. हे कळलं बघा ठीक आहे. आता ही एक रिॲक्शन दिली आहे ही दुसरी रिॲक्शन दिली आहे त्यांच्या डेल्टा एच व्हॅल्यू दिल्या तिथं कळलं पुन्हा तेच. आणि ह्याच्यासाठी तिसरी आहे हिची रिॲक्शन हिची डेल्टा एच काढायची आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट पाहिजे R3 इज इक्वल टू Fe2O3 दोन ठिकाणी नसलं पाहिजे आपण Fe2O3 डावीकडं पाहिजे डावीकडंच आहे म्हणून सरळ R1. CO दोन ठिकाणी आहे कन्सिडर नाही करायचं. FeO उजवीकडं पाहिजे डावीकडं आहे 2 पाहिजे 1 आहे म्हणजे एक तर डावीकडं उजवीकडं उलटा आहे म्हणून मायनस आणि 2 न गुणावं लागेल इथं आणि ह्याला R2 करावं लागेल. झालं दोन रिॲक्शन एकदा आल्या की मग पुढच्याचा विचार करायची गरज नाही. CO2 ह्या दोन ठिकाणी आहे म्हणून त्याला कन्सिडर करू नका. मग तुम्ही म्हणसाल आता हे 2 दिलेला डेटा आला इथं की आता त्याला डबल विचार करायची गरज नाही ते सर्व आपोआप पटून जाते करून बघा ठीक आहे. मग काय येणार हे डेल्टा एच 3 इज इक्वल टू काय येणार मग सांग डेल्टा एच 1 मायनस 2 इंटू डेल्टा एच 2. जसं की आता डेल्टा एच 1 किती आहे सांग डेल्टा एच 1 म्हणजे ही मायनस 26.8 मायनस 2 इंटू डेल्टा एच 2 डेल्टा एच 2 हे मायनस 16.5. मग ह्याचं जे उत्तर येईल ते तुमचं उत्तर राहणार. कळलं हे प्रॉब्लेम ओके ओके. आता 17वा क्वेश्चन काय म्हणतो बघा 17वा क्वेश्चन याच्यामध्ये काय द ॲब्सोल्यूट एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. तर ऑफकोर्स तुम्हाला हे माहिती आहे की हे एक स्ट्रॉंग ॲसिड आहे हे आहे एक स्ट्रॉंग ॲसिड आणि हा आहे एक वीक बेस कारण का तर मेटलचा ऑक्साईड आहे म्हणून हा बेस आहे परंतु हा स्ट्रॉंग बेस नाही वीक बेस आहे. सो सिम्पल आहे स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस असला की एन्थॅल्पी एक्झॅक्टली एवढी असते परंतु कोणी एक जण 20 असलं कमी असलं की एन्थॅल्पी लेस दॅन धिस असते. लेस दॅन धिस म्हणजे ही जर -57 असेल तर ती काहीतरी -50 असणार. मॅथमॅटिकली हे जास्त आहे परंतु इथं मॅग्निट्यूड पकडावं लागतं म्हणजे ह्याचा अर्थ असतो की एवढी हीट बाहेर पडली ते मायनसचा अर्थ फक्त बाहेर पडली असते. सो मॅग्निट्यूड वाईज हे लेस येते ओके देअरफॉर इट विल बी लेस दॅन दिस 57.33. फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू द एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे खालीपैकी कोणती रिॲक्शन फॉर्मेशन रिॲक्शन दाखवते हेच बघायचं आहे. मग फॉर्मेशन रिॲक्शनची एन्थॅल्पी म्हणजे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असते ठीक आहे. तर बघा चेक करा आपल्याला माहिती आहे फॉर्मेशन एन्थॅल्पी फॉर्मेशन रिॲक्शन कशाला म्हणतात. आता इथं हा फॉर्म व्हायला आहे परंतु ह्याचे 2 मोल व्हायला आहेत आपल्याला 1 मोल पाहिजे सो दिस इज रॉंग. इथं ह्याचा 1 मोल व्हायला आहे हे करेक्ट आहे. एलिमेंट्स आहेत हो करेक्ट आहे परंतु हा एलिमेंट जो आहे एलिमेंटचे 2 फॉर्म आहेत O3 आणि O2 ऑक्सिजनसाठी. पण त्याच्यापैकी मग आता कोणता घ्यायचा असतो जो स्टेबल आहे आणि आपल्याला माहिती आहे की O2 हा जास्त स्टेबल आहे
मग O2 घ्यायला पाहिजे होता, हा चुकला. आता याच्यामध्ये तर हे सिम्पली रॉंग आहे. हे 1 मोल व्हायला पण त्यासोबत दुसरं कोणतरी तयार व्हायला, म्हणून दिस इज नॉट इन फॉर्मेशन रिॲक्शन. पुन्हा दुसरं फॉर्मेशन रिॲक्शनमध्ये एलिमेंटपासूनच तयार झालं पाहिजे. हा काही एलिमेंट नाही, हा ॲटम झाला त्याचा. एलिमेंटल फॉर्म Cl2 आहे आणि हा तर मॉलिक्युलच आहे. सो दिस इज कम्प्लिटली रॉंग रिॲक्शन. ही मात्र करेक्ट आहे. एकच मोल तयार झाला ज्याचा तयार व्हायला आहे त्याचा, आणि त्याच्या एलिमेंटपासूनच तयार व्हायला आहे. सो दिस D इज करेक्ट formation reaction, and the enthalpy of this reaction is the enthalpy of formation of the product, that is HCF4. हे क्वेश्चन खूप फेमस असतात. हा 19th क्वेश्चन आपला. हे क्वेश्चन फेमस असे असतात. डेल्टा एच आणि डेल्टा ई मधलं रिलेशन. हे डेल्टा ई म्हणजे काहीच नसून डेल्टा यू असतं. आपल्याला माहिती आहे की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. आणि हे डेल्टा एन म्हणजे काय असते, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसियस रिॲक्टंट इन बॅलन्स्ड रिॲक्शन. मग आपल्याला हे पण माहिती आहे, जर एन प्रोडक्ट ग्रेटर दॅन एन रिॲक्टंट असेल तर डेल्टा एच ग्रेटर दॅन डेल्टा यू होतं आहे. जर हे लेस असेल तर डेल्टा एच पण लेस दॅन डेल्टा यू होतं आहे. आणि एन पी इज इक्वल टू एन आर असेल तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होतं आहे. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, ह्यांच्यातलं रिलेशन. तर आता बघा, ह्याला मी जर ट्रान्सफॉर्म केलं, डेल्टा एच डेल्टा ई इकडे येते आणि डेल्टा यू होते. मी डेल्टा यूला डेल्टा ई लिहितो, इज इक्वल टू डेल्टा एन आर टी. मग आपल्याला खालीलपैकी कोणत्या ह्या रिॲक्शनसाठी काढायचं आहे. म्हणजेच काय, एन प्रोडक्ट मायनस एन रिॲक्टंट इंटू आर टी. तर ह्या रिॲक्शनमध्ये प्रोडक्टचे मोल किती आहेत बघा जरा, 1 आणि 5 6, रिॲक्टंट झाला तो, हे प्रोडक्ट 3 आणि 4. पण हा नाही पकडायचा कारण हा लिक्विड आहे, फक्त गॅस पकडायचं आहे. सो 3 मायनस 1 आणि 5 6. सो हे तुमचं काय आलं, 3 - 6 म्हणजे -3 RT आलं. सो करेक्ट आन्सर येते -3 RT सी. ओके ओके ठीक आहे. बा हे क्वेश्चन वाचून घ्या. ह्याच्यात बेसिकली काय आहे, एक क्लोज कंटेनर आहे, त्यात एक लिक्विड आहे आणि त्याला स्टर केलं म्हणजे काहीतरी अशी रवी टाकून किंवा पॅडल टाकून त्याला हलवलं आहे, घुसळलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय खरं असेल आणि त्याचं टेम्परेचर वाढलं आहे. आता सिम्पल थिंग आहे, हा एक इन्सुलेटेड कंटेनर आहे म्हणजे Q इज इक्वल टू 0 आहे. बरं, आता त्याचं टेम्परेचर वाढलं आहे म्हणजे डेल्टा ई वाढली, म्हणजे ई वाढली म्हणजे डेल्टा ई, हे ई म्हणजेच इंटरनल एनर्जी यू असते. डेल्टा ई नॉट इक्वल टू 0 पाहिजे. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा ई इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असते. आता हे तर 0 आहे म्हणजे डेल्टा ई इज इक्वल टू डब्ल्यू. सो डेल्टा ई इज नॉट इक्वल टू 0 म्हणून डब्ल्यू इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. सो तुमचं काय येणार, डेल्टा ई इज इक्वल टू डब्ल्यू बोथ नॉट इक्वल टू 0 अँड क्यू ऑल्सो नॉट ओके. क्यू इक्वल टू 0 यायला पाहिजे. हे बघा इथं ऑप्शन्स चुकलेले आहेत, त्यामुळे काय असायला पाहिजे, क्यू इक्वल टू 0 पाहिजे. परंतु ठीक आहे, क्यू इक्वल टू 0, क्यू नॉट इक्वल टू 0 इज अ रॉंग ऑप्शन. ये जो क्वेश्चन है ठीक 14वा क्वेश्चन आहे हा. बघ याच्यामध्ये आपल्याला बेसिकली एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विचार करून बघू जरा काय होतं याच्यात. असं वाटतं की एवढा मोठा डेटा दिलेला आहे, मग ह्याच्यामधून काय काय नेमकं घ्यायचं आणि काय नाही. तर ॲक्च्युली आपल्याला इंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2 विचारलं आहे. मग आपण काय करायला होणार की H2 प्लस हाफ O2 यूज H2O अशी एक अगोदर रिॲक्शन तयार करणार आणि मग ही रिॲक्शन वरच्या ह्या रिॲक्शनपासून आपण ऑब्टेन करायला पाहणार. मग एवढा मोठा डेटा ॲक्च्युली जर विचार केला, ही दुसरी रिॲक्शन जर बघितली तर ही डायरेक्टली H2O ची फॉर्मेशन रिॲक्शनच आहे. मग हे जे बाकीचा डेटा दिला तो बिनकामाच दिला आहे.
म्हणजे ह्या रिॲक्शनची जी इंथॅल्पी आहे जी की ही आहे -X2, तीच आहे इंथॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ H2O. मग हे बाकी काही कामच नाही. म्हणजे ही रिॲक्शन तयार करायची गरज नाही, ऑलरेडी दिलेली आहे. अलग लक्षात हे. त्याच्यामुळे सिम्पली आपलं उत्तर राहणार आहे हे डी उत्तर. ठीक आहे. इथं फक्त ह्याच्यासाठीच सांगितलं की हा जो डेटा दिलाय बाकीचा डेटा तो अननेसेसरी डेटा आहे. आणि असं बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये होतं, अननेसेसरी डेटा देतात. अभी यहाँ पे देखो क्वेश्चन देखो, ऐसे जो वर्डिंग में क्वेश्चन दिए होते हैं इनमें सबसे पहले टर्म्स का मीनिंग पता होना चाहिए. इनमें से कुछ टर्म्स आगे चल के है, जैसे कि एंथैल्पी ऑफ हाइड्रोजिनेशन बोला है. अब ये हाइड्रोजिनेशन का मतलब क्या है? एक रिएक्शन है जो कि आपको 10th क्लास में भी हुई है. अब आगे चल के हाइड्रोकार्बन इस चैप्टर में भी है, लेकिन फिर भी आपको ये अंदाजा होना चाहिए कि हाइड्रोजनेशन का मतलब क्या होता है. तो किसी अल्कीन के अक्रॉस आप हाइड्रोजन को ऐड करते हो, तो हाइड्रोजनेशन ऑफ साइक्लोहेक्सिन बोला है. तो साइक्लोहेक्सिन तो ये होगा. पहले तो रिएक्शन को लिखना बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. दिस इज योर साइक्लोहेक्सिन. इसका हाइड्रोजनेशन यानी इसके अक्रॉस हाइड्रोजन को ऐड करना है. अल्कीन के अक्रॉस हाइड्रोजन को ऐड करने के बाद तुम्हारे पास जो आता है वो होता है अल्केन. सो दिस इज योर रिएक्शन नंबर 1. लेट अस से दिस इज रिएक्शन नंबर 1. इसकी वैल्यू दी है डेल्टा H1. इंथैल्पी ऑफ हाइड्रोजनेशन इज -119.5 किलो जूल पर मोल. सबसे पहले इसको लिखने, जो भी रिएक्शन है उसको लिखना है. दिस इज योर साइक्लोहेक्सिन. दिस इज योर साइक्लोहेक्सिन. एडिशन ऑफ हाइड्रोजन इज कॉल्ड एज हाइड्रोजनेशन, जिसमें डबल बॉन्ड का कन्वर्जन सिंगल बॉन्ड में हो जाता है. राइट. दूसरी बात है ये रेजोनेंस एनर्जी ऑफ बेंजीन. ये बॉन्ड चैप्टर में हुआ है आपको, केमिकल बॉन्ड. रेजोनेंस एनर्जी का मतलब क्या होता है? द एनर्जी डिफरेंस बिटवीन, देखो ऐसे रहते तुम्हारे पास कैनोनिकल फॉर्म रहते 1 2 3 4 कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर बोलते हैं हम उसको. उन कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर्स में सबसे नीचे जो है वो सबसे ज्यादा स्टेबल रहता है, और इन चारों का या पांचों का मिला के एक हाइब्रिड स्ट्रक्चर होता है. इसको हम बोलते हैं रेजोनेंस हाइब्रिड स्ट्रक्चर. रियल मॉलिक्यूल रेजोनेंस हाइब्रिड के फॉर्म में एग्जिस्ट करता है, और ये कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर रहते हैं. ये 1 2 3 4 आर कॉल्ड एज कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर्स, और लोवेस्ट एनर्जी वाला कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर ये है. सो एनर्जी डिफरेंस बिटवीन एक्चुअल मॉलिक्यूल दैट इज रेजोनेंस हाइब्रिड एंड लोवेस्ट कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर, इसको हम रेजोनेंस एनर्जी बोलते हैं. अब बेंजीन की बात की जाए तो उसके दो ही कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर है. बेंजीन की बात अगर की जाए तो उसके कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर दो है, और दोनों के दोनों सेम है, मतलब दोनों की एनर्जी सेम ही है. एक कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर ये है, ये दूसरा कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर है, और इसका रेजोनेंस हाइब्रिड जो कि ये है, ये उसकी एनर्जी कम रहती है. अब देखो ये है कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर्स, ये है रेजोनेंस हाइब्रिड. इन दोनों के बीच का डिफरेंस ऑफ एनर्जी, इसको बोलते हैं रेजोनेंस एनर्जी. तो इसका मतलब है यहां से यहां जाने के लिए जो एनर्जी लगती है, या फिर अब इसकी एनर्जी हायर है इसकी लोअर है, तो यहां से यहां जाओगे तो एनर्जी कम हो रही है. ये रिएक्टेंट है आपके, और इसको प्रोडक्ट बोला जाए तो रिएक्टेंट से प्रोडक्ट की तरफ एनर्जी कम हो रही है, तो एनर्जी रिलीज होगी. क्या होगी? एनर्जी रिलीज. इसीलिए निगेटिव दी है. इसका मतलब है एक्चुअली रेजोनेंस एनर्जी मतलब द एनर्जी ऑफ दिस रिएक्शन. ये कंट्रीब्यूटिंग स्ट्रक्चर एंड दिस एक्चुअल बेंजीन, यहां से यहां पर जो एनर्जी डिफरेंस है जो कि कितना है -150 दिया है. यहां से यहां तक देखो रेजोनेंस एनर्जी इसी को बोलते हैं. राइट. और निगेटिव दी है इसलिए मैंने क्या किया है, हायर एनर्जी वाला पहले लिखा है, लोअर एनर्जी वाला बाद में, क्योंकि एक्सोथर्मिक रिएक्शन होनी चाहिए. माइनस का मतलब क्या होता है? एक्सोथर्मिक रिएक्शन. इसलिए ऐसा लिखा, ना कि यहां से ऐसा उल्टा लिखा मैंने. राइट. हायर एनर्जी से लोअर एनर्जी की तरफ मैंने रिएक्टेंट टू प्रोडक्ट लिखा. हायर एनर्जी वाला रिएक्टेंट और लोअर एनर्जी वाला प्रोडक्ट, क्योंकि उन्होंने निगेटिव वैल्यू दी है. ये दोनों रिएक्शन समझ में आई?
राइट। अब इसके आगे चलेंगे हम। इसके आगे चलने के लिए देखो, अब हमको क्या चाहिए, पूछा क्या है हमको, एंथैल्पी ऑफ हाइड्रोजनेशन इट्स मतलब किसकी, बेंजीन की, क्योंकि बेंजीन के बारे में सेकंड स्टेटमेंट है। तो एंथैल्पी ऑफ हाइड्रोजनेशन ऑफ बेंजीन हमको निकालनी है, तो उसकी रिएक्शन क्या होगी, हाइड्रोजनेशन ऑफ बेंजीन। ये है आपका बेंजीन नहीं सॉरी, रियल बेंजीन ये है भाई आपका, ये है आपका रियल बेंजीन। इसका हाइड्रोजनेशन यानी इसको 3 हाइड्रोजन लगते हैं, क्योंकि इसमें देखो ये 3 डबल बॉन्ड है, ऐसे तुम सोच सकते हो। तो हाइड्रोजनेशन करने के लिए 3 हाइड्रोजन लगेंगे, यू विल गेट दिस, राइट। देखो अभी तुमको चाहिए इसकी एंथैल्पी निकालनी है, राइट। अब हमको अब वो 3 रिएक्शंस को, 2 रिएक्शंस को ऑब्जर्व करके तीसरे कैसे आती है ये देखना होता है, राइट। अगर तुम देखोगे जो हमारी ये रिएक्शन है, इसमें ये हमको सबसे पहले चाहिए बेंजीन, सो रिएक्शन 3 इज इक्वल टू, ऐसे लिखता हूं मैं, राइट। रिएक्शन 3 में हमको बेंजीन चाहिए लेफ्ट साइड को, और जिसका डेटा दिया है वो ये 2 रिएक्शन है, उसमें बेंजीन किधर है, राइट साइड को है। इसका मतलब है माइनस लगाना पड़ेगा, और कौन सी रिएक्शन में, दूसरी वाली रिएक्शन में। सो रिएक्शन 2 और उसको माइनस लगाया, क्यों, क्योंकि लेफ्ट साइड में चाहिए अपोजिट साइड में लाने के लिए। अब दूसरी बात है, हाइड्रोजन है तुम्हारे पास इधर, राइट, तुम्हारे पास है इधर हाइड्रोजन। तो अब कैसा करोगे, सोचना पड़ेगा, रुको। ओके ठीक है, चलो अब क्या देखो, अब तुम एक बात यहां पे अभी दिमाग लगाना है, इधर ऐसे सिंपल नहीं है ये, इसको दिमाग लगाना पड़ेगा। ये स्ट्रक्चर और इन दोनों को हमको इक्वल करना है, तो कैसे इक्वल करेंगे हम, कैसे इक्वल कर सकते हैं, देखो इसमें एक डबल बॉन्ड है, इसमें क्या है, एक डबल बॉन्ड है, यहां पर 3 डबल बॉन्ड है। तो ये मॉलिक्यूल और ये मॉलिक्यूल, मतलब इसको अगर तुम इधर देखो, इसको अगर तुम 3 से मल्टीप्लाई करोगे तो ये मॉलिक्यूल बन जाता है, राइट। क्यों, क्योंकि इसमें 3 डबल बॉन्ड है, ऐसा सोचना पड़ेगा, राइट। अब देखो तुमको हाइड्रोजन चाहिए, रिएक्शन में क्या चाहिए, हाइड्रोजन, और कौन सी रिएक्शन में है, फर्स्ट वाली में है, लेफ्ट को चाहिए, लेफ्ट में ही है, तो तुमको माइनस लगाने की जरूरत नहीं है। लेकिन कितने चाहिए, 3 चाहिए, लेकिन है कितने, 1। तो हमको क्या करना पड़ेगा, पहली वाली रिएक्शन को ऐड करना पड़ेगा, लेकिन 3 से मल्टीप्लाई करना पड़ेगा, क्यों, क्योंकि 3 चाहिए ना, तो हो गया तुम्हारा। अब ये तुम्हारी रिएक्शन की है, जो रिएक्शन का अलजेब्रा आया वही इंथैल्पीज का आता है, जो रिएक्शन का अलजेब्रा आता है वही इंथैल्पीज का आता है, राइट। सो मैं क्या लिखूंगा, डेल्टा H3 इज इक्वल टू, बोलो क्या लिखूंगा, माइनस प्लस 3 इंटू डेल्टा H1, हो गया। अब बस वैल्यू डालो तुम, बस वैल्यू डालो, माइनस माइनस और एक माइनस 150.4, हाँ, प्लस 3 इंटू माइनस 119.5। अब इसको सॉल्व करेंगे डायरेक्टली, राइट। मैं डायरेक्टली लिख रहा हूं, आपको सॉल्व करना पड़ेगा, लेकिन माइनस नियरली 208 किलो जूल आता है। ऑप्शन में अगर देखोगे तो ये ऑप्शन नंबर ये है आपका, राइट। इस तरीके से ये करना है। अब चलो दूसरा देखते हैं, ये देखो इंथैल्पी ऑफ मीथेन, चलो जो भी ये रिएक्शन दी है, तो तुम्हारे पास पहली वाली रिएक्शन दी है उसको लिखने का, ये निगेटिव है बोला है, निगेटिव बोला है मतलब लेस देन 1। चलो भाई CH4 प्लस हाफ O2 गिव्स मिथाइल अल्कोहल, इसकी इंथैल्पी, इस चैप्टर के लिए ना रिएक्शन का पता होना चाहिए। थोड़ा ऑर्गेनिक केमिस्ट्री में रिएक्शन रहती है, जब ऑर्गेनिक केमिस्ट्री हो जाती है तो तुमको ये रिएक्शन देखने में उतनी तकलीफ नहीं होती, अभी थोड़ी तकलीफ होती है, राइट। लेकिन ऐसा समझना है कि ये रिएक्शन आगे चल के होती है, इसलिए टेंशन लेना नहीं है, अभी इन रिएक्शन को रटना नहीं है, राइट। निगेटिव है, सो डेल्टा H1 इज लेस देन 0, इतना ही लिख सकते हो तुम, बाकी तुमको कुछ पता नहीं है। इफ इंथैल्पी ऑफ कंबशन ऑफ दिस एंड दिस, इन दोनों की इंथैल्पी ऑफ कंबशन दी है X एंड Y, बहुत ही बढ़िया। अब इसको करने की जरूरत नहीं है, डायरेक्ट तुमको पता है, तुमको क्या पता है, देखो ये तुम्हारी पहली रिएक्शन है, सो इसमें ये रिएक्टेंट है, ये प्रोडक्ट है। इंथैल्पी ऑफ रिएक्शन, एनी रिएक्शन कंबशन के फॉर्म में कैसे लिखते हो तुम, समेशन ऑफ
इंथैल्पीज ऑफ, बोलो, कंबशन ऑफ रिएक्टेंट माइनस समेशन ऑफ इंथैल्पीज ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट, ऐसा होता है। अब इंथैल्पी ऑफ दिस इज निगेटिव नंबर, चलो मैं इसको निकल ऐसा कुछ, ये जो इंथैल्पी है ये वाली है, राइट। तो अगर मैं इसको ही लगाता हूं, दिस इंथैल्पी ऑफ रिएक्शन 1, इसमें मैं क्या लगा सकता हूं, ये प्रोडक्ट है और ये रिएक्टेंट है, तो इसको मैं क्या लगा सकता हूं, इंथैल्पी ऑफ कंबशन ऑफ पहले रिएक्टेंट, राइट। तो रिएक्टेंट कौन है तुम्हारा, CH4 माइनस इंथैल्पी ऑफ कंबशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट कौन है तुम्हारा, ये CH3OH, ये CH3OH, राइट। ये ऑक्सीजन को मैंने नहीं लिखा क्योंकि ऑक्सीजन का कंबशन नहीं होता, राइट, उसका कंबशन नहीं होता, राइट। अब देखो, तो अब यहाँ पे क्या, इसकी वैल्यू निगेटिव है, इतना ही पता है मेरे को, चलो मैं इसको कुछ निगेटिव ऐसा लिखता हूँ, बाकी कुछ पता नहीं ना, लिख दिया है ना, इज निगेटिव, किधर गया, ये दिया है ना, किसकी वैल्यू निगेटिव है, राइट। अब इसकी वैल्यू क्या दी है, x, और इसके आगे की माइनस y। अब x माइनस वाई निगेटिव कब आएगा, कौन बड़ा होना चाहिए, ओहो, अब इसमें जरा प्रॉब्लम है, चलो तो इनमें से बड़ा कौन होना चाहिए, x बड़ा होगा कि y बड़ा होगा। जब दोनों का सब्ट्रैक्शन निगेटिव आता है तो ऑफ कोर्स ये बड़ा होना चाहिए, तभी तो ये निगेटिव आएगा ना, है ना। निगेटिव दोनों का सब्ट्रैक्शन निगेटिव कब आता है, जब आगे वाला बड़ा है, तो पॉजिटिव कब आता है, जब ये वाला बड़ा है। तो मैं यहाँ पे क्या लिख सकता हूँ, y इज ग्रेटर देन x, सो दिस इज योर आंसर, y इज ग्रेटर देन x। समझ में आया? ये है क्वेश्चन नंबर 20। पढ़ो। Heat of combustion for carbon, hydrogen and this are given, then इस रिएक्शन की इंथैल्पी क्या है। किसी भी रिएक्शन की इंथैल्पी जब तुमको कंबशन इंथैल्पीज दी है तो डायरेक्टली निकाल सकते हो। कैसे, इंथैल्पी ऑफ रिएक्शन, एनी रिएक्शन इज गिवन बाय इंथैल्पी ऑफ, हाँ, कंबशन इंथैल्पी ऑफ यस माइनस, तो ये तुम्हारी रिएक्शन है, इसका पूछा है, तो यहां पर मैं क्या लिखूंगा, रिएक्टेंट पहले, मतलब इनका कंबशन, राइट, यानी कंबशन इंथैल्पी ऑफ कार्बन प्लस कंबशन इंथैल्पी ऑफ हाइड्रोजन माइनस, बोलो, कंबशन एंथैल्पी ऑफ CH4। गुड, बहुत बढ़िया। चलो, कंबशन इंथैल्पी ऑफ कार्बन कितनी दी है, -94। ये देखो, ये रिस्पेक्टिव दिया है, ये कार्बन, इसका मतलब है ये पहला, दूसरा हाइड्रोजन, रिस्पेक्टिव दिया है ना, तो कार्बन के लिए पहली वैल्यू -94 प्लस, बोलो, -68 -68 माइनस, हाँ, -213। समझ में आया? अब बस इसको सॉल्व करना है तुमको। -94 और ये कितना होता है, 8 और 4 12 और 6 और 9 15 16, माइनस आ जाएगा या प्लस आ जाएगा, पहला ब्रैकेट माइनस और दूसरा ब्रैकेट, दूसरे ब्रैकेट में माइनस माइनस प्लस हो जाएगा, तो प्लस 213, राइट। आंसर तो पॉजिटिव आ रहा है, पॉजिटिव नहीं आना चाहिए, आंसर तो नेगेटिव दिया है ना सब, हमारा पॉजिटिव कैसे आ रहा है फिर। हीट ऑफ कंबशन, कंबशन के फॉर्म में इंथैल्पी ऑफ रिएक्शन कैसे, देखो एक बार, पॉजिटिव है कि नेगेटिव है। यहाँ पे कोई तो गलती, हाँ एक गलती हो गई ना, देखो ये हाइड्रोजन को 2 से मल्टीप्लाई करना होगा, है ना, मतलब यहाँ पर 2, कहां पर, यहाँ पर, समझ में आ रहा है क्या, गुड, समझ में आ रहा है ना, लेकिन समझ में आना चाहिए बस, और कुछ नहीं। तो एक बार चलो, अब एक बार फिर से करेंगे, यही मिस्टेक्स, कैलकुलेशन वाली बहुत सारी मिस्टेक्स हो जाती है, बस उनके ऊपर ध्यान रखना है, राइट। सो दिस इज योर -94
माइनस बोलो ये कितना होगा, 2 8 जा 16, 2 6 जा 12 एंड 1 13, सही है। सही। और ये माइनस माइनस प्लस 2 1 3, इन दोनों का क्या होगा 6, ये 0 और ये कितना भाई 9 और 3 12 और 1 13 और 1 ये 230, सो दिस इज योर माइनस 230 प्लस 213, सो कितना हो गया ये 17 माइनस 17 किलो कैलोरी, क्योंकि सब कैलोरी में दिया है ना। सो फर्स्ट इज योर आंसर, राइट। समझ में आ रहा है ये भी, हाँ। ओके चलो चलो ये लास्ट वाला पढ़ो, व्हाट इज एंथैल्पी चेंज फॉर दिस, मतलब इस रिएक्शन के लिए पूछा है। और क्या दिया है तुमको गिवन डेटा में, एंथैल्पी ऑफ H2O फॉर्मेशन, नहीं नहीं क्या दिया है, एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन पूछा क्या है, इसकी पूछी है। जब भी तुमको एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन या फिर एंथैल्पी ऑफ कंबशन या फिर बॉन्ड एंथैल्पी दी जाती है, तब तुमको रिएक्शन लिखने की जरूरत नहीं है, डायरेक्ट फॉर्मूले है ना उनके। चलो तो यहाँ पे क्या दिया, फॉर्मेशन की कंबशन, फॉर्मेशन, तो फॉर्मेशन के फॉर्म में किसी भी रिएक्शन की एंथैल्पी, लेट इसकी एंथैल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा एच है, तो किसी भी रिएक्शन की एंथैल्पी को कैसा लिखा जाता है बोलो, समेशन ऑफ एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट माइनस समेशन ऑफ फॉर्मेशन एंथैल्पी ऑफ रिएक्टेंट। तो चलो बताओ, यहाँ पे पहले बताओ कौन है प्रोडक्ट और कौन है रिएक्टेंट, ये है प्रोडक्ट ये है रिएक्टेंट। चलो बोलो ब्रैकेट में पहले प्रोडक्ट वाले बताओ। हाँ हाँ फॉर्मेशन एंथैल्पी ऑफ कौन है प्रोडक्ट, नहीं 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 नहीं, दो है ना, ये दो लोग है ना, वाटर है ना। पहले हम लिखेंगे कंपाउंड के नाम लिखेंगे, बाद में वैल्यू डालेंगे। हाँ बोलो कौन, पहले वाटर, हाँ 2 इंटू, हाँ प्लस 2 इंटू फॉर्मेशन एंथैल्पी ऑफ ऑक्सीजन की लिखनी है, राइट। हो गया ये प्रोडक्ट हो गया। आप कौन चाहिए, रिएक्टेंट में बोलो कौन है, 2 इंटू फॉर्मेशन एंथैल्पी ऑफ H2O2, दिस इज योर H2O2। तो समझ में आ रहा है क्या, पहले तो लिखो कंपाउंड, अब वैल्यू डालो, अब डालेंगे वैल्यू। चलो बोलो बेटा वैल्यू 2 इंटू फॉर्मेशन एंथैल्पी ऑफ वाटर दी है क्या, माइनस, देखो पहले H2O2 की दी है, बाद में वाटर की दी है, हाँ कंफ्यूज नहीं होना है। सो बाद में वाली ये है ना, सो माइनस 286 प्लस ऑक्सीजन दी है क्या, नहीं दी। तो अब क्या करेंगे, नहीं निकालना, नहीं निकालना तो ये है ना, एक निकालना है तो और एक दूसरी चीज कैसे निकाल सकते हो, है ना, एक ही, एक इक्वेशन में एक ही। अब यहाँ पे क्या चाहिए चलो बताओ, तुमको अगर थ्योरी पता है तो बता सकते हो। ऑक्सीजन की फॉर्मेशन एंथैल्पी, ऑक्सीजन एक एलिमेंट है, एलिमेंट है, एलिमेंट की फॉर्मेशन एंथैल्पी कितनी रहती है, नहीं 0, ऑल एलिमेंट, हर कोई एलिमेंट, किसी भी एलिमेंट की फॉर्मेशन एंथैल्पी क्या रहती है 0, इसलिए इसकी वैल्यू नहीं दी है। समझ में आया, तो ये 0 माइनस बोलो माइनस 2 इंटू, हाँ बोलो 2 इंटू माइनस 188, राइट। अब इसको सॉल्व करना है, कितना आता है 6 2 जा 12, 8 2 जा 16, 2 2 जा 4, 5 माइनस ये कितना माइनस होगा प्लस होगा, प्लस 188 यानी 6 7 2 2 3 है ना, ऐसा होगा। इसमें कैसा आंसर क्या आएगा, प्लस की माइनस, ऐड करूंगा या सब्ट्रैक्ट करूंगा, दोनों को सब्ट्रैक्ट करेंगे हम। सो 12 में 6 हो गया, 6 हो गया, ये फिर 8 हो गया, 9 हो गया, ये 4 हो गया, 1 माइनस 196। समझ में आ रहा है क्या, ये किलो जूल पर मोल। सो दिस इज योर आंसर। समझ में आया।